म्हणजे गरीब आहोत. आता तुम्ही म्हणाल महाराज आम्ही गरीब नाही, आमच्याकडे खूप पैसे आहे, आम्ही श्रीमंत आहोत. पण ते श्रीमंती पैशाची चालत नाही, संपत्तीची चालत नाही, तर मनाची श्रीमंती लागते. पदरी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, उधवा तो दरिद्र जाण निच्छेसी. इथं मनाची श्रीमंती लागते, बरोबर ना? म्हणून आपण अनाथ आहोत, कारण आपण इंद्रियाच्या ताब्यात आहोत. म्हणून माऊलीने हा सर्व विचार करून आपल्यासाठी साधा सोपा सरळ 27 अभंगाचा ग्रंथ लिहिला. आणि तो ग्रंथ कोणता लिहिला? तर हरिपाठ हा ग्रंथ लिहिला. आणि त्याचं आपण वाचन पठण करावं. आणि जे काही अनुभव आला गरीब लोकांना ते काय म्हणतात? ज्ञानराजे माझे अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित से विठ्ठल. माऊलींना समाजामध्ये 4 वर्ग दिसून आले. त्या 4 वर्गांना त्यांच्या अधिकारानुसार 4 एक ग्रंथ लिहून दिला. आता आपण माऊलींच्या पारमार्थिक संपत्तीचं वर्णन केलं. आता आपण आपल्या अभंगाकडे वळूया. विठ्ठल माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी हरिपाठ हा ग्रंथ लिहिला. आणि त्या हरिपाठ ग्रंथाचं पहिलं पान उघडल्याबरोबर पहिला अभंग दिसतो. तो कोणता? अभंगाचा प्रथम चरण. देवाची